नमस्कार, मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती बद्दलची माहिती सांगणार आहे. ती फक्त मोटिवेशनसाठी सांगणार आहे. जागा वाढू शकतात काय हे सांगणार आहे. जर कोणाला व्हिडिओ बघायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकता. तुम्ही फिजिकलची तयारी चांगली करत असाल तर काही हरकत नाही. परंतु हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे की बाबा आपलं फिजिकल होत नाही, आपण फिजिकल बंद करून टाकू, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत मित्रांनो, आजही मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे, ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलची तयारी करत नाही आहे. एक 100 मार्कवाला माइंड त्याचा खराब झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत नाही आहे. अनेक उदाहरणं आहेत जे दुसरी भरतीची तयारी करत आहेत, त्यामुळं कमी गुणवाले म्हणजे 70 मार्कावाले किंवा 74 मार्कवाले किंवा 75 प्लस किंवा जे 80, 70, 65च्या रेंजमध्ये जे विद्यार्थी आहेत, 60 प्लस जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी फिजिकलसाठी 80 पैकी 80 गुण कसं घेता येईल याकडे लक्ष दिलं. आता एक मॅटर आहे, तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 100% तुमचा निकाल लागणार आहे, ह्यात काही हरकत नाही मित्रांनो. परंतु तुम्ही जर रनिंग बंद केलात तर त्या ठिकाणी 100% तुमचं 17 मिनिटाच्या आत येण्याच्या अगोदर किंवा 12 मिनिटाच्या आत येण्याच्या अगोदर महिलांचं किंवा पुरुषांचं 1 सेकंद जरी जास्त झाला तर तुमचं 10 मार्क जाणार मित्रांनो. त्यामुळं कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहा. कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहिलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता एक मेन मुद्दा तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि मुलांना आणि मुलींना पण, तुम्ही सुरुवातच केला होता ती खडतर प्रवासामधून केला होता आणि ज्याचा शेवट आहे तो शेवट तुम्हाला जर चांगला करायचा असेल तर तुम्ही 100% प्रयत्न करा मित्रांनो. कारण तुम्ही सुरुवात केला होता, फॉर्म भरला होता, एक्झाम दिला होता, आता फक्त जो रिझल्ट पेंडिंग आहे तो फिजिकलचा, म्हणजे फिजिकलसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी केव्हा बोलवणार आहेत हे कुणाला माहीत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी तिथं भरतीचा नाद सोडून, वनरक्षकचा भरतीचा नाद सोडून दुसऱ्या भरतीच्या नादाला लागलेले आहेत. हाच एक चान्स आहे मित्रांनो तुम्हाला की चांगले गुण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फिजिकलसाठी खूप त्रास आहे. 5 किलोमीटर मारणं सोपं नाही मित्रांनो, आणि महिलांना पण 3 किलोमीटर मारणं अशक्य आहे. 12 मिनिटात 3 किलोमीटर मारणं म्हणजे 4 मिनिटाला पर किलोमीटर येणं अशक्य आहे मित्रांनो. आणि 5 किलोमीटर 17 मिनिटात मारणं हे पण अशक्य आहे. तुम्ही जर हिशोब करायला गेला तर ते त्या ठिकाणी चांगले जे विद्यार्थी रनिंग करतात, म्हणजे डेली वर्कआउट करतात, सकाळ संध्याकाळ जे चांगल्या पद्धतीने रनिंग मारतात, ते त्यातीलच थोडेफार विद्यार्थी 17 मिनिटात येण्याची दाट शक्यता असेल. आता 100 मार्कवाले किती फिजिकल 17 मिनिटाच्या आत मारू शकतात तर सांगू इच्छितो मित्रांनो, ह्यामध्ये 100 चुकून 1 किंवा 500मध्ये 2 विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकल मारू शकतात जर वर्कआउट चांगला केला की 5 किलोमीटर रनिंग चांगली केली तर मित्रांनो. आता विषय एक आहे, जागा वाढेल काय. आता 31 डिसेंबर नंतर जागा, म्हणजे आज जी तारीख आहे 31 डिसेंबर, ह्या 31 डिसेंबरवर जे रिटायर झालेले माणसं आहेत, म्हणजेच वनरक्षक अधिकारी असतील किंवा वनरक्षकाच्या जागा रिक्त आहेत, त्या जागा रिक्त झाल्यानंतर एक GR निघतो की बाबा एवढ्या जागा आम्हाला भरायच्या. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्या अगोदर जर तो GR ह्याच भरतीमध्ये जर सामावून घेण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर जागा वाढण्याची दाट शक्यता असतात. जागा वाढतीलच असं नाही मित्रांनो, आता तुम्ही थंबनेल बघून आलाच होता, परंतु जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण भरती ही आहे, ही 3 वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा निघते. त्यामुळे एवढ्या 2 म्हणजे 24 महिने ती जागा रिक्त ठेवणे महाराष्ट्र सरकारला जमणार नाही आणि परत त्यांच्यासाठी नवीन भरती घेणे हे अशक्य आहे. त्यामुळं ह्याच भरतीमधून त्यांना ती जागा वाढवून घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी भरती करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव करा. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर मारा. भविष्यकाळ तुमचा चांगला असेलच, आणि चुकून जागा वाढल्या तर तुमचा त्यात फायदा आहेच. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.